दिन दहाड़े अब तक 56 चोरी करने वाले गैंग को मलाड पुलिस ने किया गिरफ्तार। मलाड पुलिस ने किया 3 शातिर चोरों को किया गिरफ्तार। मुंबई की मलाड पुलिस ने दिन दहाड़े घर में घुसकर चोरी करने वाले गैंग को गिरफ्तार किया है, जो अब तक 56 से ज्यादा चोरी को अंजाम दे चुके हैं। यह गैंग पहले इलाके में घूमकर रेकी करते हैं, उसके बाद उस इलाके में बंद घर जिनमें ताला लगा हो, सीसीटीवी ना लगे हों, ऐसे सोसाइटी में सुरक्षा गार्ड ना हो, ऐसे घर को टारगेट बनाकर वह दिन दहाड़े दरवाजे का ताला तोड़कर अंदर घुसकर घर में रखे सोने चांदी के गहने रुपए लेकर रफू चक्कर हो जाते थे। मलाड पुलिस स्टेशन के क्राइम पीआई रविंद्र पनहाले ने बताया कि 4 मार्च की शाम मलाड पुलिस स्टेशन की हद में एक घर फोड़ी का मामला सामने आया था। शिकायतकर्ता ने पुलिस को बताया कि उसके घर का ताला तोड़कर सोना चांदी, डायमंड और कैश कुल मिलाकर 8,50,000 की चोरी हुई थी। जिसके बाद डिटेक्शन की टीम ने इलाके में लगे सीसीटीवी और टेक्निकल जांच के बाद 3 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनके नाम है मोहम्मद खान, जो नाला सोपारा में रहता है। इसके ऊपर मुंबई और गुजरात में दिन में चोरी करने के 19 मामले दर्ज हैं। दूसरे आरोपी अमित राजेंद्र यादव, जो डोंबिवली में रहता है, उसके ऊपर भी महाराष्ट्र और गुजरात दोनों जगह मिलाकर 26 गुना दर्ज हैं। जबकि तीसरा आरोपी देवाराम तुकाराम चौधरी, जो बेंगलोर का रहने वाला है, उसके ऊपर बंगलौर में 4 गुना दर्ज हैं। मलाड पुलिस ने अब तक इनके पास से अब तक 8 तोला सोना, बाकी कैश जब्त किया हुआ है। खास बात यह है कि ये दिन में रेकी करते हैं जहां कैमरा नहीं है, वॉचमैन नहीं है, उस बिल्डिंग में जाकर बंद पड़े घरों के ताले तोड़कर चोरी करते हैं। पुलिस अभी जांच कर रही है कि मुंबई में अब तक कहां-कहां इस तरह से घटना को अंजाम दिया गया है। यह गैंग मिलकर अब तक 56 से ज्यादा घरों में ताला तोड़कर चोरी की वारदात को अंजाम दे चुके हैं। दिनांक 4/3/2024 को शाम को हमको एक रिपोर्टिंग हुआ था कि रामचंद्र लेन काचपड़ा एरिया में एक बंद घर में जो फरियादी था वो उसका रूम का ताला लगा के बाहर काम के लिए गया था। आने के बाद वो ताला टूटा हुआ था और घर में से सोना और चांदी, डायमंड का और कैश ऐसा मिलके 8,50,000 रुपये का चोरी हुआ था। चोरी रजिस्टर होने के बाद हमारा जो डिटेक्शन टीम है, पीएसआई सुखदेव, पीएसआई शिव शिंदे और डिटेक्शन टीम, ये लोगों ने वहाँ पर पूरा टेक्निकल एनालिसिस किया पूरा, और वो टेक्निकल एनालिसिस के बेस पे 3 आरोपी को गिरफ्तार किया है। उनका नाम है, एक का पहला नाम है मोहम्मद शावेज खान, रहाना नाला सोपारा। इसके ऊपर गुजरात और मुंबई दोनों तरफ चोरी के, दिन में चोरी करने के 19 गुने दाखिल है। उसका दूसरा है अमित राजेंद्र यादव, वो डोंबिवली का रहने वाला है, वो भी मोहम्मद शावेज का साथीदार है। उसके ऊपर गुजरात और महाराष्ट्र में दोनों मिलकर 26 गुने दाखिल हुए। और तीसरा जो उनका साथीदार है उसका नाम है देवाराम तुकाराम चौधरी, ये बेंगलोर का रहने वाला है, ये भी इनके साथ में दिन में चोरी करता है। इसके ऊपर बेंगलोर में 4 गुने दाखिल हुए। उनके पास से अब तक 8 तोला सोना और बाकी कैश रिकवर हुआ है। बाकी तपास चालू है। ये लोग दिन में रेकी करते हैं, जहाँ जो बिल्डिंग में सीसीटीवी कैमरा नहीं है, वॉचमैन नहीं है, वो बिल्डिंग को देखते हैं। उसके बाद में वो बिल्डिंग में जाके जिस घर पे ताला लगा है वो ताला तोड़ के वहाँ से चोरी करके बस फरार हो जाते थे। हम लोग मुंबई पुलिस सब लोगों को आह्वान करती है कि सोसाइटी में वॉचमैन रखो, उसका अपने सोसाइटी में सीसीटीवी कैमरा इंस्टॉल करो, और जो जहाँ पे अगर कोई बाहर गाँव जाता है तो अपने जो आजू बाजू के जो शेजारी लोग हैं उनको भी आप बोल सकते हैं कि भाई हम लोग बाहर जा रहे हैं, थोड़ा ध्यान रखो। अगर कोई चोरी होता है तो ताला टूटता है तो आवाज आता है, वो आवाज से कम वो लोग अलर्ट हो जाएंगे। दिनांक 4/3/2024 रोजी सायंकाळी आम्हाला एका बंद घराचे म्हणजे कुलूप तोडून चोरी झाल्यावर एक रिपोर्टिंग झालं होतं। त्या रिपोर्टिंगमध्ये आम्ही गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने, त्याच्यानंतर कॅश, असे टोटल 8,25,000 रुपयाची मालमत्ता चोरीस गेली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या डिटेक्शन टीमने, पीएसआय सुखदेव, पीएसआय शिवाजी शिंदे आणि ती डिटेक्शनची टीम यांनी सर्व आधीमध्ये टेक्निकल ॲनालिसिस करून 3 आरोपींना अटक केलं आहे। त्या आरोपीचं नाव आहे, एक आहे मोहम्मद शावेज खान, तो राहणार नाला सोपारा, दुसरा अमित राजेंद्र यादव, डोंबिवली ठाणे, तिसरा आहे देवराम तुकाराम चौधरी, तो पण डोंबिवलीला आहे पण तो मूळचा रहिवासी बेंगलोरचा आहे। या 3 आरोपींना अटक केलं आहे। त्यापैकी मोहम्मद शावेज खान याच्या विरुद्ध गुजरात आणि मुंबई दोन्ही ठिकाणी तो दिवसा घरफोडी करतो, त्याच्यावर एकूण 19 गुन्हे दाखल आहे। दुसरा जो आहे अमित यादव, तो पण गुजरात आणि महाराष्ट्र, मुंबई वगैरे इकडे घरफोडी करतो, त्याच्यावर एकूण 26 गुन्हे दाखल आहेत। आणि तिसरा जो आहे देवराम तुकाराम चौधरी, हा बेंगलोरचा रहिवासी मूळ, त्याच्यावर बेंगलोरला पण दिवसा घरफोडीचे 4 गुन्हे दाखल आहेत। या तिघांना अटक केले आहे। तिघांकडून
सोने चांदीचे दागिने असे एकूण 8 तोळे वजनाचे दागिने आतापर्यंत रिकव्हर झाले आणि पुढचा तपास सुरू आहे. आणि तुमच्या मोडस काय आहे, कसा शोध करता? हे दिवसा वगैरे ज्या ठिकाणी ज्या बिल्डिंगची रेकी करतात, ज्या बिल्डिंग मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही त्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये एखादं घर बंद असेल, कुलूप लावले असेल, ते कुलूप तोडतात ते आणि ती घर चोरी करून निघून जातात. नागरिकांनी आपापल्या बिल्डिंग मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे, वॉचमन ठेवणे आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण बाहेरगावी जातो कुलूप लावून, तर शेजाऱ्यांना थोडी माहिती द्यायला पाहिजे, जेणेकरून काही आवाज झाला तर शेजारी पण अलर्ट होतील. विधायक प्रकाश सुर्वे द्वारा बाधित हुए झोपड़ा धारकों को घर की चाबी दी गई। मागा थाने विधानसभा के विधायक प्रकाश सुर्वे द्वारा वार्ड क्रमांक 11 और वार्ड क्रमांक 5 के बीच संत ज्ञानेश्वर नगर से शनि मंदिर तक 13.4 मीटर के रास्ते का रूढ़ीकरण करने में बाधित हुआ। झोपड़ा धारकों को आज घर की चाबी दी गई, जिससे अब रोड बनाने का काम तेजी से हो सकेगा। ये ही नहीं, रास्ते के बीच में आने वाले घर मालिकों को बोरीवली पूर्व के 22 मंजिल इमारत में 300 फुट के घर की चाबी विधायक प्रकाश सुर्वे सहायक आयुक्त के हाथों घर मालिक को चाबी दिया गया। घर की चाबी मिलने के बाद घर मालिक ने विधायक प्रकाश सुर्वे को शुभकामनाएं दी। विधायक प्रकाश सुर्वे ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में जनता के विकास में जो भी चीज बाधक बनेगी उसको दूर करके जनता का विकास कार्य किया जाएगा। आम्ही एकच सांगणार की गोरगरिबांचे आमदार आहेत ते आमचे आमदारच आहेत, आमदार असून आमच्या मुलासारखे आहेत। त्यांनी जे केलं ते सगळं चांगलं केलेलं आहे। आम्ही आनंदी आहोत, याच्या पुढेही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। तुमचे घर तुटणार होते, त्यामध्ये महानगरपालिकेने देखील कारवाई करत होती, त्यामध्ये मध्यस्थी करून आमदार यांनी हे मध्यस्थी करून तुम्हाला घर देण्यात आलेलं आहे, काय सांगाल? हे तर खूप वर्ष चालू होतं साहेब, आमचा रस्ताही होत नव्हता किंवा काहीच होत नव्हतं। आज जवळजवळ 40 वर्ष हा प्रोजेक्ट सगळं लटकलेलाच होता, पण मॅडम आणि साहेबांनी करून आम्हाला व्यवस्थित घर दिलंय, त्याबद्दल त्यांच्यासाठी आम्ही आभारी आहोत। 50 वर्षापासून नॅन्सी कॉलनीचा जो रस्ता आहे तो प्रलंबित होता। यांची इथे घरं होती, या घरामुळे बॉटलनेक झाल्यामुळे तिथे बस सेवा किंवा कुठलाही रस्ता होऊ शकत नव्हता। त्यामुळे जनतेला तिथे प्रचंड त्रास होत होता। आणि या सर्वांशी मिटिंग घेऊन माननीय आमच्या वॉर्ड ऑफिसर संध्या नांदेडकर मॅडम यांच्याबरोबर बैठक घेऊन, कमिशनरकडे बैठक घेऊन, चल साहेबांकडे यांना सुंदर अशी घरं बोरिवली वेस्टला देण्यात आली। त्यानंतर आज घरांच्या चावीचं वितरण झालं आणि उद्या परवा त्याचं डिमॉलिशन होऊन त्याच्यानंतर तो रस्ताचं काम आम्ही सुरू केलेलं आहे सिमेंट कॉन्क्रीटचं। तर मग जनतेसाठी हा रस्ता खुला करण्यात येईल। आणि फार आनंद आहे की ही जी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना 370-300 स्क्वेअर फीटची चांगली घरं 22 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये भेटलेली आहेत। आणि ते बघून लोकांना पण सुद्धा आनंद झाला ते घरं बघून, आणि मला पण खूप आनंद वाटतो की अशी चांगली कामं आमच्या हातून करतात। मला यांना सूचना काय दिलं जाणार? एकाकडे एकंदरीत यांना रूम मिळाल्यानंतर त्याची विक्री सुद्धा करणार येतात, तर तुमच्याकडून पाठपुरावा घेतला जातो, पण यांना सूचना मी त्यांना आत्ताच चावी द्यायच्या अगोदर त्यांच्याशी बोललो, बाबा अशी घरं मिळाल्यानंतर SRA मध्ये पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की चांगली बिल्डर घरं बांधून देतो, नंतर लोक घरं विकून पुन्हा दुसरीकडे कुठे झोपडपट्टी बांधतात। तर तसं प्रकार करू नका, तुम्ही झोपडं विकू, तुमचं ते दिलेलं सुंदर घर विकू नका। एक तर झोपड्यामध्ये ते शौचालय नव्हतं, पाणी व्यवस्थित नव्हतं, बऱ्याच सुविधेचा अभाव असताना तुम्ही ते राहत होता। तुम्हाला सुंदर तुमच्या स्वप्नातलं घर मिळालं आहे, हे घर विकू नका। मराठी माणूस इथून बेघर होता कामा नये आमची। त्याला तुम्ही एक उत्तर मुंबई म्हणा, एक स्वतः उमेदवार म्हणून आहात, आमदार म्हणून, त्या उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट झाल्यानंतर आता पियुष गोयल यांना संधी दिलेली आहे, त्यावर तुम्ही कसं पाहता? नाही, जे वरिष्ठांनी जे निर्णय घेतला आहे त्याच्याबरोबर आम्ही सहमत आहोत आणि काल त्यांचं आम्ही भव्य दिवस स्वागत केलेलं आहे। आणि माझ्या मतदारसंघामधून सगळ्यात जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करू। अजून एक यादी येण्यासाठी बाकी आहे भाजपची, पण एकीकडे शिवसेनाची सुद्धा यादी येणं बाकी आहे आणि दुसरीकडे महायुतीमध्ये मनसे हा हात मिळवण्याचं जोड प्रयत्न सुरू आहे। याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत ते थोडासा धीर धरावा, चांगला निर्णय देण्यात येईल। अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उत्तर मुंबईमध्ये आता दौरा करायला सुरू झालेले आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी दोन दिवसीय दौरा करण्यात आला, हे देखील इथे उमेदवार उभा करण्यात येतात, तर तुम्ही कसे पाहता? प्रत्येकाचा पक्ष आहे, प्रत्येकाला आपले अधिकार आहेत, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत, आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचं काम करत आहोत। हिंदी